बोलता लोक बऱ्याचदा अतिशयोक्ती करतात खरं तर म्हटलं की नाही असं काय नसतं, तुम्ही मेहनत करता. तर ते म्हणाले नाही तसं नाही, मी तुम्हाला आता गोष्ट सांगतो. तर तो जो माणूस होता तो रडायला लागला एकदम. तर म्हटलं अहो काय झालं सांगा तर. तर त्या त्या माणसाचे वडील वारले होते आणि वडील वारल्यानंतर एका महिन्यानंतर त्याला नोकरीवरनं कमी करण्यात आलं कॉस्ट कटिंगमध्ये. आणि तो खूप फ्रस्ट्रेट होता. बायको, 2 मुलं, त्याचा भाऊ, असं त्याचं कुटुंब होतं. त्या सगळ्याची जबाबदारी त्या माणसावर होती. घर लोनवर होतं आणि तो खूप फ्रस्ट्रेट होता. तर त्याने एकदा ठरवलं की आपण सुसाईड करूया, आपण आत्महत्या करूया. तो घरी गेला, घरच्यांना सिनेमाची तिकीटं काढून दिली आणि सगळे सिनेमाला गेल्यावरती त्याने पंख्यावरती दोर टाकला आणि चुकून टी व्ही चालू होता, तिथे भाऊ कदम आणि माझं स्किट चालू होते. आम्ही तोबरा बरेशी आणि भाऊतुल्ला खान नावाचं एक आम्ही फू बाय फू मध्ये स्किट केलं होतं. तर ते चालू होतं आणि तो त्या ह्याच्यात असताना त्या विचारात असताना त्याला तो टी व्ही दिसला आणि तो ते बघत 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 रमायला लागला, तो हसायला लागला. आणि जेव्हा ते संपलं तेव्हा तो रडायला लागला. त्याला तो म्हणाला की मला असं वाटलं की आयुष्यात एवढा आनंद आहे आणि मी का एवढ्या दुःखात बसलोय, असं त्याला. बोलतं कुणाला कसं कळतं कशावरनं कोण इन्स्पायर होईल आणि काय करेल. तर तो कुठल्या तरी आम्ही एका कोपऱ्यात स्टुडिओमध्ये महाराष्ट्रातल्या तुकड्यामध्ये कुठल्या तरी केलेला ऍक्ट त्याला जगण्याची उर्मी देऊन जातो. त्याच्यानंतर तो ज्या ऑफिसमध्ये कामाला होता तो त्या मालकाकडे गेला आणि त्याला म्हटलं की मला कामावरनं काढलं ठीक आहे, फक्त मला एवढी संधी द्या की गेटच्या जवळ मी माझा एक इडलीचा स्टॉल टाकेन. तर त्या मालकाने म्हटलं हा चालेल की तू टाक. मग त्या ऑफिसमधले ते सगळे जे वर्कर होते ते सगळे त्याच्या स्टॉलवर नाश्ता करायचे आणि आत यायचे. असा त्याचा बिझनेस सुरू झाला जो खूप चांगला चालायला लागला. तो नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवायला लागला आणि एक थँक्यू म्हणण्यासाठी म्हणून तो इडली आम्हाला घेऊन आला. असे असंख्य उदाहरणं आमच्याकडे आहेत, असंख्य उदाहरणं आम्ही ऐकलेत, बघितलेत. सो आम्हाला असं वाटतं की आपण त्याचं निमित्त ठरलो, देवाने आम्हाला त्याचं निमित्त केलं ना, याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ब्लेस्ड आहोत. काय छान शब्दच नाही आता मला पुढे बोलायसाठी. पण असेच अनुभव, मला एक रिक्वेस्ट आहे की ज्यांनी